नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। आज आपण इयत्ता 9वी विषय इतिहास यातील दुसरा पाठ भारत 1960 नंतरच्या घडामोडी या पाठाचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत। तर आपल्या चॅनलवरती स्वाध्यायाच्या व्हिडिओ सोबतच विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ देखील चॅनलवरती अवेलेबल आहेत। तेही तुम्ही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील। तर चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। यामधील प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। तर पहिलं विधान आहे, श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे प्रधानमंत्री रिकामी जागा होते। तर पर्याय आहेत अ राजीव गांधी, ब श्रीमती इंदिरा गांधी, क HD देवेगौडा, ड PV नरसिंहराव। तर यातील योग्य पर्याय आहे अ राजीव गांधी। यातील दुसरं विधान आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक रिकामी जागा होत। पर्याय आहेत अ डॉक्टर वर्गीस कुरियन, ब डॉक्टर होमी भाभा, क डॉक्टर MS स्वामीनाथन, ड डॉक्टर नॉर्मन बोरलॉग। तर यातील योग्य पर्याय आहे क डॉक्टर MS स्वामीनाथन। आता पुढचा प्रश्न आहे ब, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा। आपल्याला या ठिकाणी काही जोड्या दिलेल्या आहेत ते पाहूया। 1 इंदिरा गांधी राष्ट्रीय आणीबाणी, ब राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान सुधारणा, 3 PV नरसिंहराव आर्थिक सुधारणा, 4 चंद्रशेखर मंडल आयोग। तर चौथी जी जोडी आहे ती चुकीची जोडी आहे। खाली आपण लिहून घेऊया चुकीची जोडी चंद्रशेखर मंडल आयोग। मग दुरुस्त केलेली योग्य जोडी कोणती आहे? चंद्रशेखर देशाची आर्थिक परिस्थिती बिकट, त्यांच्या काळात आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती। दुसरा प्रश्न आहे अ, दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती पूर्ण करा। पाठातील आशयाच्या सहाय्याने प्रधानमंत्री व त्यांचा कालावधी यांचा कालानुक्रम तक्ता तयार करा। इयत्ता 6वी मध्ये देखील हा तक्ता आपण दिलेला होता आणि या व्हिडिओमध्ये देखील आपण तो तक्ता दिलेला आहे। तर तो तक्ता सविस्तरपणे पाहून घेऊया। पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कालावधी आहे 15 ऑगस्ट 1947 ते 27 मे 1964। गुलजारीलाल नंदा 27 मे 1964 ते 9 जून 1964। त्यानंतर लाल बहादूर शास्त्री 9 जून 1964 ते 11 जून 1966। त्यानंतर परत गुलजारीलाल नंदा 11 जानेवारी 1966 ते 24 जानेवारी 1966। इंदिरा गांधी 24 जानेवारी 1966 ते 24 मार्च 1977। मोरारजी देसाई 24 मार्च 1977 ते 28 जुलै 1979। चरण सिंह 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980। त्यानंतर इंदिरा गांधी 14 जानेवारी 1980 ते 31 ऑक्टोबर 1984। त्यानंतर आहेत राजीव गांधी 31 ऑक्टोबर 1984 ते 2 डिसेंबर 1989। विश्वनाथ प्रताप सिंह 2 डिसेंबर 1989 ते 10 नोव्हेंबर 1990। चंद्रशेखर 10 नोव्हेंबर 1990 ते 21 जून 1991। PV नरसिंहराव 21 जून 1991 ते 16 मे 1996। अटल बिहारी वाजपेयी 16 मे 1996 ते 1 जून 1996। HD देवेगौडा 1 जून 1996 ते 21 एप्रिल 1997। त्यानंतर आहेत इंद्रकुमार गुजराल 21 एप्रिल 1997 ते 19 मार्च 1998। त्यानंतर आहेत अटल बिहारी वाजपेयी 19 मार्च 1998 ते 22 मे 2004। त्यानंतर आहेत मनमोहन सिंह 22 मे 2004 ते 26 मे 2014। त्यानंतर आहेत नरेंद्र मोदी 26 मे 2014 ते अजूनही।
तर अशा प्रकारे आत्तापर्यंतच्या सर्व पंतप्रधानांची यादी आणि त्यांचा कालावधी आपल्याला या ठिकाणी देता येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ब टिपा लिहा. त्यामध्ये 1 जागतिकीकरण. उत्तर पाहूया. 1 जागतिकीकरण म्हणजे जगातील सर्व राष्ट्रांची मिळून एक बाजारपेठ निर्माण करणे होय, म्हणजेच जागतिक अर्थव्यवस्था निर्माण करणे होय. 2 जागतिकीकरणामुळे आपल्या राष्ट्राशिवाय जगातील कोणत्याही देशाशी कोणालाही व्यापार करणे शक्य झाले. व्यापारावरील नियंत्रणे नष्ट झाली. आर्थिक उदारीकरण घडून आले. 3 उद्योग व्यवसायात अधिक गुंतवणूक होऊन त्यांचा विस्तार झाला. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. 4 जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज व संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात बदल घडून आले. त्यानंतर दुसरी टीप आहे धवल क्रांती. याचं उत्तर पाहूया. 1 स्वातंत्र्यानंतर नव्या उद्योगांची उभारणी आणि स्वावलंबन ही उद्दिष्टे समोर ठेवून भारताची वाटचाल सुरू झाली. यासाठी अनेक शास्त्रज्ञ, उद्योजक यांनी आपले योगदान दिले. 2 डॉक्टर वर्गीस कुरियन यांची गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील आणंद येथे दुग्ध प्रकल्प बोर्डावर नियुक्ती झाली. 3 सहकाराच्या माध्यमातून व व्यावसायिक दृष्टी समोर ठेवून हा दुग्ध प्रकल्प विकसित केला गेला. 4 डॉक्टर वर्गीस कुरियन यांच्या या प्रयोगाने भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढून दूध उत्पादनात जगाच्या अग्रस्थानी असणाऱ्या देशात भारताची गणना होऊ लागली. डॉक्टर कुरियन यांनी दूध उत्पादन क्षेत्रात ही धवल क्रांती घडवून आणली. धवल म्हणजेच काय? पांढरा. तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. त्यामध्ये 1 मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पकाळच टिकले. याचं उत्तर आहे 1 आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. 2 या पक्षाने काँग्रेसचा पराभव करून 1977 साली सत्ता हस्तगत केली. 3 मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार अधिकारावर आले. 4 परंतु या पक्षातील अंतर्गत कलह आणि मतभेद विकोपाला गेल्यामुळे मोरारजी देसाई यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे त्याचे सरकार अल्पकाळ म्हणजे जेमतेम 28 महिनेच टिकले. दुसरा प्रश्न आहे अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. याचं उत्तर आहे 1 1980च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तान आंदोलन सुरू झाले. 2 भारतीय संघराज्यातून बाहेर पडून वेगळ्या स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी पंजाबमध्ये काही गटांनी आंदोलन सुरू केले. 3 या आंदोलनाला पाकिस्तानने पाठिंबा दिल्यामुळे हे आंदोलन अधिकच उग्र झाले. 4 या आंदोलनातील अतिरेक्यांनी अमृतसर येथील सुवर्ण मंदिर या शिखांच्या प्रार्थना स्थळाचा आश्रय घेऊन हिंसाचार सुरू केला. या अतिरेक्यांचा निःपात करण्यासाठी सुवर्ण मंदिरात लष्कर पाठवावे लागले. तिसरा प्रश्न आहे भारतात नियोजन आयोग निर्माण करण्यात आला. याचं उत्तर आहे 1 ब्रिटिश राजवटीचे भारताच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाले होते. भारतीय उद्योगांचा ऱ्हास झाला होता. 2 दारिद्र्यासह अनेक समस्यांची आव्हाने स्वतंत्र भारतासमोर होती. भारताची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्याची गरज होती. अनेक उद्योग उभारून आधुनिकीकरण करून भारताला स्वावलंबी बनवणे गरजेचे होते. 4 नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावर आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती. म्हणून स्वातंत्र्यानंतर 1950 साली भारतात नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. प्रश्न 4 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये 1 जग आणि भारताच्या इतिहासात 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे कसे ठरले. याचं उत्तर आहे 1991 साली जगात आणि भारतात पुढील महत्त्वपूर्ण घटना घडल्या. 1 सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्याने जगातील शीतयुद्धाला पूर्ण विराम मिळाला. 2 PV नरसिंहराव मंत्रिमंडळाने आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे भारताची आर्थिक व्यवस्था भरभराटीस आली. दुसरा प्रश्न भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती.
याचं उत्तर, भारताच्या अर्थव्यवस्थेची सुरुवातीपासूनच पुढील वैशिष्ट्ये राहिली आहेत. 1. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण. 2. आर्थिक स्वावलंबन. 3. सामाजिक न्याय. 4. समाजवादी रचना. पुढचा 5वा प्रश्न आहे, पाठाच्या मदतीने भारतापुढील आव्हाने आणि भारताची बलस्थाने यांची यादी पूर्ण करा. आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे भारतापुढील आव्हाने आणि बलस्थाने. आव्हाने पाहूया. उदाहरणार्थ भारत पाकिस्तान युद्ध, आर्थिक विकास. त्यानंतर पुढचं आव्हान आहे दहशतवाद व सीमांचे रक्षण. त्यानंतरचं आव्हान आहे फुटीरतावाद. तर बलस्थाने पाहूया. विविधतेतही एकता. त्यानंतर लोकशाही परंपरावरील जनतेचा विश्वास. त्यानंतर आहे अण्वस्त्र सज्जता. आणि शेवटचं बलस्थान आहे विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात निर्माण. आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते तुम्ही नक्कीच चेक करा, ते तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.